हालेलुया हालेलुया. तरुणांची मीटिंग आहे ना, आणि प्रभूला गरज आहे तरुणांची त्याच्या कार्यासाठी, त्याच्या महिमेसाठी. आणि म्हणून पण बायबलमध्ये जर तुम्ही बघितलं, नीतिसूत्राचं वचन जसं सुभाष पास्टरांनी या ठिकाणी वाचलं आणि त्यांनी बोध केला, तर नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये अशी अनेक वचनं आहेत की जे सुरुवात होती त्यांची की माझ्या मुला. त्या वचनांची सुरुवात कशाने होती की माझ्या मुला अशा शब्दांनी होती. की तरुण मुलांना अनेक गोष्टी उद्देशून परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी सांगतं, किंवा तरुण मुलांना अनेक गोष्टी परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी शिकवतं की तुम्ही कसं राहावं, कसं जगावं. कारण परमेश्वर काहीतरी अपेक्षा करतो तरुणांकडून. आणि जोपर्यंत तरुण असतात ना, अनेक गोष्टी असतात की परमेश्वर तरुणांकडे का बघतो. त्याच्या मागं तरुणपणामध्ये अंगात बळ असतं, तरुणपणाचं रक्त सळसळतं असतं, तरुणपणामध्ये तुम्ही जास्त जिद्दीने, जास्त सामर्थ्याने परमेश्वराची सेवा करू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेची सुरुवात त्याच्या तरुणपणामध्ये केली. 30 वर्षाचा असताना येशू सेवेला उतरला आणि त्याने सेवेला सुरुवात केली. आणि अवघ्या 33.5 वर्षाचा असताना प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळला गेला. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये किती वर्ष राहिला? 33.5 वर्ष. 33.5 वर्षाचा असताना येशू वधस्तंभावर खिळलेला होता. एका तरुणपणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलं, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण दिला, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव दिला तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. आणि म्हणून प्रभू तरुणांकडून काहीतरी अपेक्षा करतो, कारण त्याने त्याचं तरुणपण देऊन टाकलं. हालेलुया. त्याच्या तरुणपणामध्ये प्रभूने सेवा केली, त्याच्या तरुणपणामध्ये त्याने दुःख सहन केलं, त्याच्या तरुणपणामध्ये त्याने क्लेश सहन केले, त्याच्या तरुणपणामध्ये त्याने प्रभूची सेवा केली, देवाचं कार्य पूर्ण केलं, पित्याची इच्छा पूर्ण केली. आणि त्याच तरुणपणामध्ये त्याचं संपूर्ण शरीर प्रभू येशू ख्रिस्ताने देऊन टाकलं या जगाच्या उद्धारासाठी आणि पापासाठी. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा तरुणांकडून आहे. आणि म्हणून प्रियांनो, या तरुणाच्या सभेमध्ये परमेश्वर आज तुमच्याशी काय बोलणार आहे, परमेश्वराची इच्छा तरुणांकडून काय आहे, आज परमेश्वर या ठिकाणी बोलेल. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आपण ग्रहण करू, विश्वास ठेवा की परमेश्वर आज आपल्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे. देवाचं वचन म्हणजे काय असतं माहिती का? की परमेश्वर आपल्याशी बोलतो. हालेलुया. आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण परमेश्वराशी बोलतो की देवा, माझी ही प्रार्थना आहे, माझा ऐक, माझी ही विनंती आहे, माझी ही गरज आहे. आपण परमेश्वराशी बोलतो. पण जेव्हा वचन आपण वाचतो किंवा वचन आपण ऐकतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याशी बोलतो. हालेलुया. देवाची इच्छा आपल्याला कळते की परमेश्वर माझ्याबद्दल काय इच्छा करते. आणि म्हणून आज देवाच्या वचनाद्वारे कदाचित परमेश्वर आपल्याला आपल्या गरजा किंवा आपल्या उणिवा, आपल्या कमतरता परमेश्वर आपल्याला दाखवेल. आणि प्रभूची इच्छा आपल्या जीवनाबद्दल काय आपण बघू. ठीक आहे, आपण वचनाकडे जाऊ. 2 कोरिंथियाचा 4था अध्याय आपण काढू आणि 18वं वचन आपण मोठ्याने वाचून घेऊ. कोरिंथकरास 2 पत्र, पौलाने जे कोरिंथ मंडळीस लिहिलेलं पत्र आहे, 2 पत्र, त्याचा 4था अध्याय आणि 18 वचन. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. देवाचं वचन म्हणतं की आम्ही दृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. हालेलुया. दृश्य गोष्टी आणि अदृश्य गोष्टी. दृश्य गोष्टी म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी आणि अदृश्य गोष्टी म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टी. इथे बायबल काय म्हणतं? पौल म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया. याचा अर्थ की पौलाचं म्हणणं आहे की तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, जे आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो, जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत. लक्षात ठेवा, पौल ह्या ठिकाणी कोरिंथकरास मंडळीत सांगत आहे, हे पत्र विधर्मी लोकांसाठी लिहिलेलं नाही. हे पत्र जे येशूला ओळखत नाही त्यांच्यासाठी नाही. हे पत्र जे लिहिलेलं आहे, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यासाठी आहे. जी एक मंडळी आहे तिच्यासाठी आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवणारे म्हणून समजून घेतात, जे स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतात,
जे आम्ही ख्रिस्ती मंडळीतल्या सभासद आहोत असं ज्यांना वाटतं, आम्ही ख्रिस्ती मंडळीचा भाग आहोत असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी हे देवाचं वचन आहे. आणि त्यांना पौल काय म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टी, म्हणजे पौल म्हणतो आम्ही दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावत नाही तर ज्या दिसत नाही त्या गोष्टींकडे लक्ष लावतो. हालेलुया. आता बघा, पाहणं आणि लक्ष लावणं याच्यामध्ये फरक आहे. पाहणं आणि लक्ष लावणं याच्यामध्ये फरक आहे. उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा आपण बसमध्ये बसलो, एसटी मध्ये बसतात ना, बसमध्ये बसतो, बस चालायला लागते आणि बस चालत असताना रस्त्याने अनेक झाडं दिसतात, बरोबर, डोंगर दिसतात, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. आपण खिडकीमधून बाहेर पाहत राहतो, ते झाडं जात राहतात. त्याला पाहणं म्हणतात. तुम्ही लक्ष लावत नाही प्रत्येक झाडाकडे. तुम्ही काय करतात, त्या गोष्टी फक्त पाहत आहेत. रस्त्याने जाताना येताना तुम्हाला जे दिसतात. पण अचानक जर तुम्हाला त्या रस्त्यामध्ये विशिष्ट काही एखादी गोष्ट दिसली, समजा हत्ती दिसला, काय दिसला, हत्ती दिसला, तर त्या हत्तीकडे तुम्ही लक्ष लावतात. का? कारण तो अचानक तुम्हाला दिसलेला आहे. हालेलुया. झाडं खूप दिसतात, तुम्ही ते फक्त पाहत राहतात, ते निघून जातात डोळ्यांपुढून लगेच, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही लावत. पण अचानक तुम्हाला रस्त्यामध्ये जर एखादा हत्ती दिसला तर त्या हत्तीकडे तुम्ही लक्ष लावून पाहतात की तो कसा आहे. हालेलुया. त्याच्याकडे तुमचं मन लागतं, पूर्ण मनाने तुम्ही त्याचं निरीक्षण करायला लागतात. का? कारण तुमची उत्सुकता असते की मी ते पाहावं. हालेलुया. कारण आपल्या भागामध्ये हत्ती काही इकडे तिकडे फिरताना दिसत नाही, आपल्यासाठी ती नवीन गोष्ट आहे. हालेलुया. बैल दिसला तर आपल्याला नवीन वाटणार नाही. रस्त्याने अनेक बैल दिसतात पण त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावणार नाही. कारण काय, आपल्या भागामध्ये बैल खूप आहेत, गायी खूप आहेत, इतर जे गुरंढोरं आहेत ते खूप आहेत, पण हत्ती आपल्याकडे दिसत नाही. म्हणून जेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी हत्ती दिसेल त्यावेळेस तुम्ही लक्ष लावतात त्याच्याकडे आणि नीट बघतात. त्याला म्हणतात लक्ष लावणं. हालेलुया. या ठिकाणी पौल म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही पण अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो असं म्हणतो. हालेलुया. दिसणाऱ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष लावत नाही पण न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावतो, ज्या गोष्टी आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. मग आता मला एक सांगा, तुम्ही आणि मी खरंच आपण दृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो का अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो? अदृश्य गोष्टी त्या आहेत, बायबल देवाचं वचन म्हणतं की विश्वास हा न दिसणाऱ्या गोष्टींवरचा भरोसा आणि खात्री आहे. हालेलुया. आपण म्हणतो की मी विश्वासू आहे. आपण विश्वासू मंडळी स्वतःला म्हणतो ना. विश्वास या शब्दाचा अर्थ होतो की न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा आणि खात्री. हालेलुया. आणि पौल म्हणतो की आम्ही अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. मंडळी आहे, तरुण या ठिकाणी बसलेले आहेत. आवाज कसा पाहिजे? म्हाताऱ्यासारखे बसू नका. हालेलुया. ह्या तरुणांना ना फक्त एका ठिकाणी बघायचं. कुठं माहिती का? लग्न असतं ना, लग्नाच्या ठिकाणी बँड लावलेला असतो, त्या ठिकाणी तरुणांना बघायचं. तिथं कोणी आमंत्रण द्यायला जात नाही, घरी कोणी बोलवायला जात नाही, फक्त बँडचा आवाज कानावर येऊ द्या, यांचे पाय आपोआप हलायला लागतात. यांचे पाय आपोआप फिरकायला लागतात. तिथं कोणी घरी बोलवायला येत नाही, फक्त तो बँडचा आवाज ऐकून उडले जातात. तिथं कोणी बळजबरी बी करत नाही, नाचा म्हणून आपोआप तिथं कुदायला लागतात त्या ठिकाणी. इथं चर्चमध्ये आपले पाय हलत नाही आराधना करताना. ती कोणाची आराधना आहे माहिती का? बँडवाल्यांसोबत जे नाचतात ना तरुण, ती कोणाची आराधना करतो आपण? सैतान काय होता माहिती का तुम्हाला? सैतान हा स्वर्गामध्ये जो लुसिफर होता, लुसिफर तो आराधना करणारा होता परमेश्वराची. काय करणारा होता? आराधना करणार. त्याला दान दिलेलं होतं परमेश्वराने आराधनेचं. आणि म्हणून त्याच्या जेव्हा तो पंख हलवायचा ना, तो लुसिफर, त्याच्या पंखांमधून अनेक वाद्य निघायचे. हालेलुया. अनेक वाद्यांचा आवाज निघायचा. जेव्हा एखादा मोठा दास आपण बोलवतो ना, तर त्या मोठ्या दासाच्या मीटिंगला आराधना करणारी टीम आपण बोलवतो, बरोबर आहे? समजा मोठमोठे दास असतात, सेवक, त्यांच्या ठिकाणी बघा तुम्ही, आराधना करणारे जे असतात ना, ते खूप छान गाणे म्हणतात. हालेलुया. खूप सुंदर असं त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम असते. मग विचार करा की परमेश्वर जो स्वर्गामध्ये आहे, माझ्याकडे नीट लक्ष द्या, परमेश्वर जो स्वर्गामध्ये आहे, त्या परमेश्वराची आराधना करण्यासाठी परमेश्वराने लुसिफरला किती सुंदर बनवलं असेल, किती अद्भुत बनवलेलं असेल. ते संगीत किती अद्भुत असेल त्या ठिकाणी. इतका सामर्थ्याने आणि अभिषेकाने मुकुटमंडित असा तो लुसिफर होता. आणि तो परमेश्वराची आराधना करायचा. आणि आराधना करता करता त्याला काय वाटलं की आता मी देवासमान व्हावं.
हालेलुया. आणि मग जेव्हा त्याच्या मनामध्ये हा विचार आला, परमेश्वराने त्याला घेतलं आणि कुठं फेकलं? खाली फेकून दिलं स्वर्गातून. आणि तिथून पुढे तो पतित झाला. आणि त्याला आपण आता काय म्हणून ओळखतो? काय म्हणून ओळखतो? सैतान म्हणून ओळखतो. तुम्हाला माहिती का, लुसिफरला दान दिलेलं होतं आराधनेचं, दान दिलेलं होतं वाजवायचं, दान दिलेलं होतं संगीताचं. आज सुद्धा ते दान लुसिफरामध्ये आहे. आणि म्हणून तुम्हाला देवाच्या गाण्यांपेक्षा पिक्चरचे गाणे जास्त आवडतात, कारण ते दान कोणाचं आहे? तुम्हाला माहिती का, बायबल स्पष्ट म्हणतं मनुष्य हा जन्मताच पापी आहे. मनुष्य जन्मापासून काय आहे? पापी आहे. त्याचा जन्म पापापासून झाला. आणि पाप जे आहे ते कोणाकडून येतं? देवाकडून येतं का? जर मनुष्य जन्मताच पापी आहे तर तुम्ही जन्मापासून देवाचे राहात नाही. जर तुम्ही जन्मताच देवाचे राहिले असते तर येशूला येण्याची गरजच नव्हती. हालेलुया. जर तुम्ही जन्म झाल्यापासूनच देवाचे होते ना, लक्षात ठेवा, आदाम आणि हवेने पाप केलं तेव्हापासून प्रत्येक जो जन्माला येतो तो पापामध्ये जन्माला येतो. आणि तो जन्माला आलेला जो व्यक्ती आहे ना, त्याच्या प्रत्येकावर कोणाचा अधिकार आहे माहिती का? कोणाचा? सैतानाचा अधिकार आहे. देवाचा? कारण त्याच्या ठाई काय घेऊन तो जन्माला येतो? पाप घेऊन जन्माला येतो. म्हणून तो सैतानाचा मुलगा असतो, देवाचा नाही. जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारता आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही देवाची मुलं होतात. हालेलुया. कारण बायबल स्पष्ट म्हणतं, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितक्यांना त्याने त्याची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. मग याचा अर्थ जोपर्यंत तुमच्यामध्ये पाप आहे तोपर्यंत तुम्ही कोणाची मुलं आहात? कोणाची? जे सैतानाची मुलं जे आहेत ना, त्यांना लहानपणापासून कसली गाणी आवडतात? कसली? बाप कोण आहे? कोणाचा? कोणाचा बाप सैतान आहे? आता तुम्ही मला म्हणा, आमचा बाप काय सैतान आहे का? हालेलुया. इथं कोणत्या बापाची गोष्ट चालली आहे? तुमच्या जगिक बापाची गोष्ट नाही, आत्मिक बाबाची गोष्ट चाललेली आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, ज्या मुलांना मी विश्वासणाऱ्यांबद्दल बोलत आहे, विधर्मी लोकांबद्दल बोलत, हे वचन जे आहे हे वचन मंडळीसाठी आहे. हालेलुया. पौलाने करिंथ मंडळीचे वचन दिलेले आहे. म्हणून तुम्ही जे इथं चर्चमध्ये बसलेले आहात ना, तुमच्याच साठी हे वचन आहे. हालेलुया. आता इथं बसलेल्या तरुण मुलांना आणि मुलींना, चर्चमध्ये जाणाऱ्या तरुण मुलांना आणि मुलींना, प्रभूची स्तुती आराधना करणाऱ्या तरुण मुलांना आणि मुलींना जर बँडचे गाणे आवडत असाल तर तुम्ही देवाची मुलं, तुम्ही कोणाची मुलं आहात? कारण बँड मध्ये निघणारा जो आवाज आहे ते दान परमेश्वराचं नाही, ते दान कोणाकडे आहे? लुसिफराकडे आहे. हालेलुया. जर पिक्चरची गाणी तुम्ही त्या हेडफोन मध्ये ऐकत असाल, लक्षात ठेवा, तुम्ही अजून देवाची लेकरं नाही, तुम्ही त्या सैतानाची लेकरं आहात. कारण तुम्हाला त्याची वाणी आवडते. हालेलुया. तुम्हाला त्याची वाणी ऐकायला आवडते. बायबल स्पष्ट म्हणतं, येशू म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझी वाणी ओळखतात. हालेलुया. येशू काय म्हणतो? माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझी वाणी ओळखतात. हालेलुया. हे एवढं मी कशासाठी सांगितलं माहिती का? तुमच्या तोंडातून शब्द निघत नव्हते म्हणून. बँडच्या वेळेस जसं नाचतो ना आपण, कसं वाटतं आपल्याला? खूप नाचावं. लग्न बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हटलं जातं. लग्न कोणाचं असतं? तो बिचारा नवरदेव जो असतो ना, त्याला फक्त नवरी पाहिजे असते. तुम्ही नाचून नाचून उलट त्याचा टाइमपास करतात. तो बिचारा विचार करतो, अरे बंद करा नाचणं, लवकर लग्न लावा माझं. हालेलुया. मला एक सांगा, नवरदेवाला काहीच हौस नसते, नवरीला पण काहीच हौस नसते तुमचा डान्स बघण्याची. 3 वाजता 4 वाजतात लग्न लावायला, हे नाचतात त्या बँडवर. लग्न कोणाचं असतं? त्या दोघांचं. आणि ते दोघं बिचारे मनात विचार करतात, भर उन्हामध्ये त्यांचा पूर्ण मेकअप त्या घामामुळे निघत असतो. ते विचार करतात, अरे तो मेकअप निघायच्या अगोदर तरी आमचं लग्न लावा. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. लग्न कोणाचं? नाचतं कोण आहे? लग्न कोणाचं? खुश कोण होतं आहे? लग्न कोणाचं? दारू कोण पितं आहे? लग्न कोणाचं? मेकअप कोण करतं? लग्न कोणाचं? नवीन कपडे कोण घालतं? हालेलुया. काहीच फायदा नाही तुमचा एवढा घाम काढून.
काहीच फायदा नाही एवढा त्रास आणि कष्ट घेऊन. ते झाम येऊन पडतात उन्हामध्ये दारू पिल्याने. परत त्याला तोंडावर पाणी मारलं का परत उठतो आणि परत नाचतो. एवढे कष्ट कोणासाठी? हाले खोटी गोष्ट आहे का? हे जे असतात ना हे सगळे, हे कोणाची मुलं आहेत? स्पष्ट कोणाची मुलं आहेत? देवाची मुलं स्वतःला म्हणूच नका, कारण ते बँडवर नाचत. देवाची मुलं बँडवर नाचत नाही. देवाचा आत्मा मला ही गोष्ट बोलायला सांगत आहे ना, याचा अर्थ इथं बरेच असे लोक असतील, मुलं मुली असतील की ज्यांना बँडवर नाचायला आवडतं. आजपासून लक्षात ठेवा, जेव्हा ही बँड समोर नाचाल ना, स्पष्ट मनात बाळगायचं की मी देवाचा मुलगा आणि मुलगी नाही. तुम्हाला देव पाहतच नाही, तुम्हाला तो पाहत असतो. अरे वा, माझी मुलगी नाचते, माझा मुलगा काय भारी नाचतो, त्याला खूप आनंद होतो. प्रभू तुमच्याकडे बघत नाही, कारण तुम्ही त्याची लेकरं राहतच नाही. माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि माझी मेंढरं माझी वाणी पाळतात, असं देवाचं वचन म्हणतं. पौल म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे चित्त लावतो. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, प्रार्थना करत असताना आपण आपले काय बंद करतो? डोळे. याचा अर्थ काय? की आता आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींकडे नाही बघायचं. डोळे बंद करताना आपण ह्या विश्वासाने बंद करतो की देवा आता आम्ही तुला बघत आहोत. हालेलुया. देवा आता आम्ही स्वर्गाकडे चित्त लावत आहोत. म्हणून डोळे बंद केले जातात की प्रभू, जे आमच्या डोळ्यांना दिसतंय ना ते व्यर्थ आहे, पण आम्ही ते बघू इच्छितो की जे आम्हाला दिसत नाही. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस न दिसणारी जी गोष्ट आहे ना ती अद्भुत रीतीने आशीर्वादित आहे. हालेलुया. ती खूप आपल्यासाठी गरजेची आहे. तुम्ही जेवण करतात बरोबर, समजा वरण भात असेल, ताटात वाढला, दिसतो का? दिसतो ना? बिना दिसायचं खाऊ शकता का? नाही. दिसतो. तुम्ही मस्त कालवतात आणि मस्त खातात बरोबर. पाणी जे असतं, तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाण्याकडे जातात बरोबर. जर नदी असेल किंवा काही असेल, जे असेल, विहीर असेल, तुम्हाला पाणी दिसलं, पाणी दिसतं, तुम्ही लगेच ते पाणी काय करतात? पितात. समजलं? या दिसणाऱ्या गोष्टी आहेत बरोबर. मी उदाहरण देतोय तुम्हाला, दिसणाऱ्या गोष्टी बरोबर. भूक लागली की जेवतात, ते तुम्हाला दिसतं. तहान लागली की पाणी पितात, ते तुम्हाला दिसतं. पण तुम्हाला माहिती का, पाण्याशिवाय तुम्ही जास्त दिवस जगू शकता. तुम्ही 5-6 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, काही महिना किंवा 20 दिवस तरी तुम्ही जगू शकता बिना पाण्याचं. बिना अन्नाचं तुम्ही 1 महिना 1.5 महिना जगू शकतात. पण जी न दिसणारी गोष्ट आहे ना, हवा, दिसती का? ती हवा बंद होऊ द्या बरं, किती वेळ जगाल? किती वेळ जगाल? हवा माहिती ना, हवा श्वास घेतोय ना आपण, नाक दाबा बरं स्वतःच. नाक दाबा ना, हातपाय झटकायला लागाल. दिसती का ती हवा? नाही. पण लक्षात ठेवा, ती हवा जर बंद होऊन गेली ना तर 1 मिनिटाच्या आत तुम्ही मरून जा. ती गोष्ट दिसत नाही. हवेला कुठे घ्यायला जावं लागत? हवा दिसती का डोळ्यांना? पण तरी आहे ना. हालेलुया. हवा घ्यावी नाही लागत, शरीर आपोआप घेतं. रात्री झोपताना विसरून जातात का श्वास घ्यायला? अरे साला विसरूनच गेलो श्वास कसा घ्यायचा. झोपेमध्ये कितीही गाढ झोप लागू द्या, शरीर श्वास घेणं सोडत, शरीर हवामध्ये घेणं सोडत नाही. तुम्ही झोपा, शरीर झोपलेलं असतं, तुम्हाला बाकी काहीच कळत नाही, तुम्हाला बाकी काही समजत नाही, पण लक्षात ठेवा, शरीराला कळत असतं की हवा कशी घ्यायची. हालेलुया. ती न दिसणारी गोष्ट आहे, पण तरी आपण विश्वास ठेवतो हवा आहे. हालेलुया. त्या न दिसणाऱ्या गोष्टीविषयी तुम्ही बघा, ती खूप महत्वाची आहे तुमच्या जीवनासाठी. तसंच आहे, परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही, पण जर परमेश्वरापासून तुम्ही दूर गेले, जर परमेश्वर तुमच्यापासून दूर निघून गेला ना, तुम्ही त्याच व्यक्ती समान व्हाल ज्याचा श्वास बंद झालेला आहे, जो मरून गेलेला आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा नाही. एक उदाहरण देतो. बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने सांगितलं की परमेश्वराने म्हटलं की हे सृष्टी, तुझ्यामधून तू वनस्पती आणि जीवधारी प्राणी उपजव. हालेलुया. परमेश्वराने कशाने सृष्टी निर्माण केली? आपल्या शब्दाने. बोलत जा. कशाने निर्माण केली? आपल्या. परमेश्वर बोलला असं म्हटलेलं आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये.
परमेश्वर बोलला की आकाश निर्माण हो आणि ते निर्माण झालं. हालेलुया. परमेश्वर बोलला की पृथ्वी निर्माण हो आणि ती निर्माण झाली. परमेश्वर बोलला की या पृथ्वीने आपल्यामधून जे काही वनस्पती आहेत, वेगवेगळे फळ देणारे जे झाडं झुडपं आहेत ते उपजाव, आणि लगेच पृथ्वीमधून त्या ठिकाणी ते सर्व झाडं निर्माण झाले. हालेलुया. झाडं कशाद्वारे निर्माण झाले? कशामधून निर्माण झाले? बोला ना, कुठून उगतं झाड? जमिनीमधून. तसाच परमेश्वर बोलला की पाणी निर्माण हो, समुद्र वेगळा हो. हालेलुया. आणि समुद्र वेगळा झाला आणि त्या समुद्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे जलचर प्राणी निर्माण हो असं परमेश्वर बोलला. आणि मग समुद्रामध्ये मासे निर्माण झाले. हालेलुया. समुद्रामध्ये राहणारे पाण्यातले जीवजंतू निर्माण झाले. मग आता मला एक सांगा, ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्यावेळेस परमेश्वर बोलला का की मनुष्य निर्माण हो? नाही. त्यावेळेस परमेश्वर बोलला, पण कोणाशी बोलला? स्वतःशी बोलला. हालेलुया. परमेश्वर स्वतःशी बोलला, चला आता आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. हालेलुया. परमेश्वर म्हटला आता चला आपण, म्हणजे मी माझ्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आणि परमेश्वराने स्वतः सारखा एक पुतळा निर्माण केला आणि त्याच्या मुखात त्याने जीवनाचा श्वास फुंकला आणि आदाम हा जीवधारी प्राणी झाला असं बायबल म्हणतं. हालेलुया. म्हणजे परमेश्वराची निर्मिती किंवा मनुष्य जो आहे तो कोणासारखा आहे? कोणासारखा? देवासारखा. त्याची निर्मिती परमेश्वरामधून झाली, कारण आपल्यामध्ये परमेश्वराने स्वतःचा श्वास फुंकलेला आहे. हालेलुया. झाडांमध्ये स्वतःचा श्वास फुंकला, जे प्राणी आहेत त्यांच्यात स्वतःचा श्वास फुंकला, जे पाण्यामध्ये राहणारे जलचर आहेत त्यांच्यामध्ये स्वतःचा श्वास फुंकला नाही. पण मनुष्य आहे की ज्याच्यामध्ये परमेश्वराने स्वतःचा श्वास फुंकला. हालेलुया. म्हणून जर झाड जमिनीतून उपटलं तर काय होतं? झाड जगेल का? कारण त्याची निर्मिती कुठून आहे? जमिनीमधून. जोपर्यंत ते झाडाचे मूळ जमिनीशी जोडलेले असतात तोपर्यंत झाड जिवंत असतं. त्या झाडाला जर जमिनीतून उपटून टाकलं तर थोड्याच वेळाने किंवा काही तासांनी किंवा 1-2 दिवसांनी ते पूर्ण झाड काय होईल? वाळून जाईल, सुकून जाईल, कारण त्याची निर्मिती कुठून आहे? जमिनीपासून आहे. तसंच मासा जो आहे तो मासा जर पाण्यामधून बाहेर काढला तर काय करायला लागतो? तो लगेच फडफड करायला लागतो. हालेलुया. त्या माशाला जर पाण्यामधून बाहेर काढलं तर तो बाहेर येऊन जगू शकत नाही. 2 मिनिटात, 4 मिनिटात, 5 मिनिटात तो तरपडून त्या ठिकाणी मरून जातो. का? कारण त्या माशाची निर्मिती कुठून आहे? पाण्यामधून. हालेलुया. म्हणून पाण्यापासून त्याला वेगळं केलं तर लगेच तो मासा मरून जातो. तसंच मनुष्य जो आहे तो देवापासून निर्माण झालेला आहे. जर तुम्ही देवापासून वेगळे झाला तर मनुष्य देखील आत्मिक रीतीने मरून जातो, तो जगू शकत. तुम्ही परमेश्वराशिवाय तुम्ही जिवंत राहू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो की जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो मेला असला तरी जगेल असं देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. तुम्ही सगळ्यांपासून दूर राहू शकता. जर तुम्ही मनुष्य जो आहे ना तो देवापासून जर दूर झाला तर तो जगू शकत नाही. लक्षात ठेवा, मरण तुमच्या जीवनामध्ये. परमेश्वरापासून दूर होण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा तरुण मुलांनो, पौल म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. आज मला खरंच सांगा तरुण मुलं आणि मुलींनो, तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष लावता? दृश्य, दिसणारी गोष्ट का न दिसणारी गोष्ट? हा मोबाईल जो आहे ना, हा मोबाईल ही दिसणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही बघत राहता. हालेलुया. आपला जास्तीत जास्त वेळ त्या मोबाईल मध्ये त्या ठिकाणी जातो. जास्तीत जास्त समय तुम्ही त्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये घालवता. न दिसणारी गोष्ट म्हणजे परमेश्वर आहे. न दिसणारी गोष्ट म्हणजे प्रार्थना करणं आहे. न दिसणारी गोष्ट म्हणजे वचन वाचणं आहे. न दिसणारी गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या चरणी बसून राहणं आहे. न दिसणारी गोष्ट म्हणजे ज्या डोळ्यांना मला दिसत नाही पण मला ठाऊक आहे की ते मला मिळणार आहे, त्याला म्हणतात न दिसणारी गोष्ट. आपण दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावतो. आरशासमोर उभं राहतो आणि किती वेळ बघत राहतो की माझे केस बरोबर केलेले आहेत का, पावडर बरोबर लागला का, लिपस्टिक बरोबर लागली का. ह्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. कोणत्या गोष्टींकडे लक्ष लावतो आपण? दिसणाऱ्या गोष्टींकडे, न दिसणाऱ्या गोष्टींकडे नाही. मी कसा दिसतो, मी कसा दिसतो, मी कशी दिसते, मी चांगले कपडे घातले का, ह्या दिसणाऱ्या गोष्टी, ह्या डोळ्याच्या अभिलाषा आहेत.
ह्या डोळ्याच्या गोष्टी आहेत. एक वचन वाचू आपण, मत्ती शुभवर्तमान आपण काढू बरं, 5वा अध्याय आणि 22 वचनापासून 6वा अध्याय 22 वचनापासून वाचा. मत्ती 6:22 पासून पुढे. डोळा शरीराचा दिवा आहे. डोळा, परमेश्वराचं वचन काय म्हणतं? डोळा हा शरीराचा काय आहे? दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. बायबल म्हणतं जर तुझा डोळा निर्दोष आहे तुझं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल असं देवाचं वचन म्हणतं. आणि पुढे, पण तुझा डोळा सदोष असला, पण तुझ्या डोळ्यामध्ये जर दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. तर तुझं संपूर्ण शरीर अंधकारमय होईल असं देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. डोळा हा शरीराचा काय आहे? दिवा आहे असं म्हटलेलं आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, पाप मध्ये येण्यासाठी ना सगळ्यात मोठा मार्ग जर सैतानाला जर काही असेल ना तर काय आहे? डोळा. सगळ्यात जास्त पर्सेंटेज किंवा सगळ्यात मोठं द्वार जे आहे ना शरीराचं पाप मध्ये शिरण्यासाठी, तर तो काय आहे? सगळ्यात जास्त पाप इथून होतं. कुठून होतं? डोळ्यातून. ह्या डोळ्याद्वारेच सगळ्या वासना आतमध्ये जातात. ह्या डोळ्याद्वारेच तुम्ही घाण गोष्टी बघतात. ह्या डोळ्याद्वारेच तुम्ही पापामध्ये पडतात. ह्या डोळ्याद्वारेच तुम्हाला वाटतं की मी ती गोष्ट चाखावी. हवा जी होती त्या हवेने काय पाहिलं? ते फळ दिसण्यासाठी कसं आहे? हालेलुया. परमेश्वराने काय सांगितलं? सर्व फळ खा, फक्त ते फळ खाऊ नको की जे त्या ठिकाणी मध्यभागी लावलेलं आहे. हालेलुया. बाकी सगळे फळ तुम्ही खा. माणसाचा स्वभाव असा असतो, जे नाही सांगितलं ते पहिले करतो. लहान मूल जे असतं ना, त्या लहान मुलाला सांगा तो दिवा आहे, त्याला हात लावू नको, चटका लागेल. त्या मुलाला ना खूप मनामध्ये इच्छा निर्माण होती, काय असेल चटका, कारण त्याला चटका लागलेला नसतो. आणि म्हणून त्या मुलाला तुम्ही जे नाही सांगितलं ना ते पहिले करतो. त्याला सांगा तिथं हात नको लावू, चटका लागेल. तो पहिले जाईल तुमचं लक्ष नसताना आणि त्याला हात लावेल. आणि जेव्हा चटका लागतो मग रडायला लागतो. आणि मग त्याला कळतं चटका म्हणजे काय. नाही सांगितलं ती गोष्ट पहिले करायची. हा माणसाचा स्वभाव आहे. दारू पिऊ नका हे लहानपणापासून शिकवलं जातं. कोणत्या शाळेमध्ये असं शिकवतात सर तुम्हाला की आता तू बराच मोठा झाला, आता दारू बिरू पित जा ना, आता खूप तरुण झाला ना, आता एवढा मोठा झाला, सिगरेट बिगरेट पी, काहीतरी व्यसन कर, गुटखा बिटका खात जा, तंबाखू पुडी बिडी खात जा. तो बिचारा शिक्षक जरी खाणारा असेल तरी असं शिकवत, तो जरी पिणारा असेल तरी असं शिकवत नाही. असं शिकवलं जातं का? नाही. तरी कसं काय दारू प्यायला लागतो आपण? दारूवाला घरी येतो का दारू द्यायला? नाही. कोण जातं? मनातून इच्छा कशी निर्माण होते? पिऊन बघावं ना. जी गोष्ट मला एक सांगा, तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाण्यापासून काय होतो? बरोबर माहितीये. हालेलुया. मी पण खाल्लेली आहे, पहिले खूप खाल्लेली आहे. तंबाखूच्या पुडीवर काय लिहिलेलं असतं? तंबाखू खाल्ल्याने काय होतो? कॅन्सर होतो. म्हणजे तो तंबाखू बनवणारा जो आहे ना तो पण म्हणतो खाऊ. त्याला काळजी असते आपली. बिचाराचा धंदा होईल ना होईल तरी तो लिहून ठेवतो तिथं. मोठा फोटो टाकलेला असतो त्यांनी सडलेल्या तोंडाचा. मग पहा ना, तंबाखूची पुडी पाहिली असेल ना तर विकत घ्या. खायला नाही, फक्त बघायला. तर तुम्ही म्हणाल शिंदे सरांनी सांगितले विकत घ्या. बघा त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू खाना सेहत के लिए हानिकारक, तंबाखू खाने से कॅन्सर होता. तरी सुद्धा मनुष्य काय करतो? ते खातो. तो तंबाखू बनवणारा म्हणतो खाऊ नका, त्याच्याने कॅन्सर होईल. पण याला खाल्ल्याशिवाय होत नाही. मागं आरकोनने एक उदाहरण सुंदर दिलं होतं. तंबाखूची पुडी घ्या, त्याच्यात चुना टाका आणि मळा, अशी चोळा, आणि नंतर ती तंबाखू घेऊन डुकरासमोर द्या. कोणासमोर? डुकरासमोर. आणि तो तंबाखू खातो का बघा बरं. डुक्कर सुद्धा खात. आणि कोण खात? जी तंबाखू डुक्कर सुद्धा खात नाही ती तंबाखू कोण खात? मग माणूस डुकरापेक्षा काय आहे? आहे की नाही? माणूस डुकरापेक्षा निपत्तर आहे. जे डुकराला चालत नाही ते माणसाला, जे डुक्कर खात नाही ते मनुष्य खातो. जे नाही सांगितलं ते आपण पहिले करतो. माझं म्हणण्याचं तात्पर्य दारू पिऊ नका हेच शिकवलं जातं लहानपणापासून. बिचारा बाप दारू पिणारा असेल ना तरी तो मुलांना म्हणेल दारू पिऊ नको. का? कारण त्याला माहिती आहे चुकीचं आहे.
आणि म्हणून तो सांगतो की पिऊ नका. पण माणसाची इच्छा असते, माणूस जे नाही सांगितलं ना ते पहिले करतो. पाप करायला मनुष्याला पहिलेपासून आवडतं, कारण जन्मच कुठून झाला? तुम्ही आहेतच लहानपणापासून कोणाची मुलं? सैतानाची. ऐकायला कोणाचं आवडतं? पण आता तुम्ही देवाची मुलं झालात ना, आता येशू ख्रिस्ताला ओळखलं ना. आतापर्यंत ठीक होतं तुम्ही बाहेरच्या जगामध्ये होता, आतापर्यंत ठीक होतं तुम्ही येशूला ओळखत नव्हता, आतापर्यंत ठीक होतं की तुम्हाला ख्रिस्ती म्हणत नव्हते, आतापर्यंत ठीक होतं तुम्ही मंडळीत जात नव्हता, आतापर्यंत ठीक होतं की तुम्ही चर्चला जात नव्हते. पण आता तुम्ही चर्चला येतात ना, आता तुम्हाला ख्रिस्ती म्हणून ओळखलं जातं ना, आता तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचे विश्वास ठेवणारे म्हणून ओळखलं जातं ना. जर अजून सुद्धा त्याच गोष्टी करतात तर चर्चमध्ये येऊ नका. का? कारण माझा येशू हे करायला शिकवत. हे देवाच्या मुलांची गुणं, हे देवाच्या मुलांचं वागणं नाही. जे तंबाखू खातात, दारू पितात, घाणेरड्या गोष्टी करतात, लक्षात ठेवा हे सैतानाचे गुण आहे, ते परमेश्वराचे गुण नाही. आणि जर तुम्ही त्या गोष्टी करतात तर स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेऊ नका, तर स्वतःला विश्वासणारे म्हणून घेऊ नका, स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून घेऊ नका. कारण माझा येशू हा पापाचा दास. हालेलुया. तो म्हणूच शकत नाही की हा माझा मुलगा आहे, कारण त्याचा मुलगा दारू पित नाही. देवाचा मुलगा गुटखा खात, देवाचा मुलगा पाप करत, देवाचा मुलगा प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त विषयी परमेश्वराने स्वर्गातून वाणी आली की हा माझा परमप्रिय पुत्र आहे ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. काय तुमच्या विषयी माझ्याविषयी परमेश्वर असं म्हणू शकतो का की हा माझा परमप्रिय पुत्र आहे ज्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ही माझी परमप्रिय मुलगी आहे जिच्याविषयी मी संतुष्ट आहे? काय आपलं जीवन तसं आहे का? डोळा हा शरीराचा दिवा आहे, परमेश्वराचं वचन म्हणतं. जर डोळा चांगला, संपूर्ण शरीर प्रकाशमय आहे. डोळा खराब, संपूर्ण शरीर अंधकारमय आहे, देवाचं वचन म्हणतं. सर्वात जास्त पाप ह्या डोळ्याने होतात. या डोळ्यांमुळे वासना शरीरामध्ये येते, या डोळ्यांमुळे वाईट विचार शरीरामध्ये येतात, या डोळ्यांमुळे घाण घाण गोष्टी आज मोबाईलमध्ये त्या ठिकाणी बघितल्या जातात, ज्या परमेश्वराला न आवडणाऱ्या आहेत. तुमच्यामध्ये प्रकाश आहे देवाने दिलेला, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं डोळा जर सदोष आहे, डोळ्यामध्ये जर दोष आहे ना, तर मधला प्रकाश अंधार होऊन जाईल, मधला दिवा विझून जातो. हालेलुया. त्या डोळ्याद्वारे ज्यावेळेस तुम्ही पाप मध्ये घेतात ना, त्यावेळेस जो मध्ये प्रकाश आहे, जो दिवा जळत आहे, तो दिवा लगेच विझून जातो. पण जेव्हा ह्या डोळ्याने तुम्ही चांगलं बघता, लक्षात ठेवा दिसतात खूप वाईट गोष्टी, लक्ष लावू नका त्याच्याकडे. हालेलुया. जसं बस मधून जाताना तुमच्या डोळ्यांनी खूप गोष्टी दिसतात, प्रत्येकाकडे लक्ष लावत नाही तुम्ही. त्याच गोष्टींकडे लक्ष लावा ज्या अदृश्य गोष्टी आहेत, ज्या न दिसणाऱ्या आहेत. हालेलुया. या जगातल्या गोष्टी खूप पापाच्या आहेत, जगामध्ये खूप घाणेरड्या गोष्टी आहेत, जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं पाप आहे. लक्ष लावू नका. हालेलुया. जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पडलं पाहिजे, ती प्रत्येक गोष्ट तुम्ही चाखून बघितली पाहिजे. हवा म्हणते की ते जे फळ जे परमेश्वराने नाही खायला लावलं ते दिसायला कसं होतं? सुंदर होतं, मनोहर होतं, खूप छान दिसत होतं. म्हणजे कुठून पाहिलं तिने? डोळ्याने. आणि पहिलं पाप तिच्यामध्ये शिरलं की मी पण खाऊन बघावं. हे डोळा फार महत्वाची गोष्ट आहे तरुणांना. या डोळ्यामुळेच बऱ्याचशा गोष्टी आज त्या ठिकाणी होत चाललेल्या आहेत. हा डोळाच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायला लावतो. या डोळ्याच्याच वासना आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो. आणि या जगामध्ये तुम्ही बघा, आज जे जग चाललेलं आहे ना वाईटाकडं, जग जे चांगल्या गोष्टीचं अनुकरण आपण नाही करत, वाईट गोष्टींचं अनुकरण लवकर करतो. चांगल्या गोष्टी कोणी शिकवल्या ना त्या आपल्याला पचनी पडत नाही, पण वाईट गोष्टी आपल्या समोर जरी ठेवल्या ना, सांगायची बी गरज नाही, मनुष्य लगेच त्याचं अनुकरण करतो. बघा, आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो, आपण स्वतःला विश्वासणारे म्हणून घेतो, पण खरंच आपण कोणत्या गोष्टींकडे लक्ष लावतो? दिसणाऱ्या का न दिसणाऱ्या गोष्टी? ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या येणार आहेत, दिसणाऱ्या गोष्टी आत्ताच तुमच्या समोर आहेत, पण देवाच्या वचनामध्ये या नष्ट होणार आहेत, या संपणार आहेत. जे दिसत येत ना आज तुम्हाला, या सगळ्या गोष्टी संपणार आहेत. पण न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावा ज्या सार्वकालिक आहेत. हालेलुया. हालेलुया. तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे ना, 18 वचन, 2 कोरिंथ 4 ते 18 वचन. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया. ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सार्वकालिक आहेत, कधी न संपणाऱ्या आहेत. परमेश्वराला तुम्ही आणि मी पाहिलं नाही, पण जर विश्वास ठेवतात ना त्याच्यावर, लक्षात ठेवा सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. स्वर्ग आता दिसत नाही. स्वर्ग दिसतं का? देवाचे दास घसा कोरडा करून करून सांगतात की आपल्याला कुठे जायचंय?
गाणे पण म्हणतो आपण, कुठे जायचंय? स्वर्ग दिसतं का आज आपल्याला? नाही. पण लक्षात ठेवा ते आहे. हा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवतात ना, त्या न दिसणाऱ्या गोष्टीकडे जेव्हा तुम्ही चित्त लावतात ना, त्या सार्वकालिक आहेत, कधी न संपणाऱ्या गोष्टी आहेत. दिसणाऱ्या गोष्टींकडे मन लावू नका, देवाचं वचन म्हणतं. त्या न दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावा. आपण बऱ्याचदा दिसणाऱ्या गोष्टींसाठीच झटतो, दिसणाऱ्या गोष्टींसाठीच जगतो, दिसणाऱ्या गोष्टींसाठीच प्रयत्न करतो, दिसणाऱ्या गोष्टींमध्येच आपलं मन, आपलं चित्त त्या ठिकाणी लागलेलं असतं. पण देवाची इच्छा आहे त्या गोष्टींकडे चित्त लावा, मन लावा. बायबल जे आहे ना, ते दिसणाऱ्या गोष्टींबद्दल शिकवतच नाही. बायबल येणाऱ्या गोष्टींबद्दल शिकवत आहे, न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल बायबल शिकवतं. हालेलुया. की जे होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, असं देवाचं वचन म्हणतं. न्याय कधी होईल माहिती नाही. हालेलुया. येशू केव्हा येईल माहिती नाही. येशू कधी न्याय करेल माहिती, स्वर्गात कधी घेऊन जाईल माहिती, पण विश्वास आता ठेवावा लागेल. हालेलुया. नोहाच्या काळामध्ये नोहा काय बनवत बसलेला होता? परमेश्वराने त्याला काय सांगितलं? स्वतःसाठी काय कर? तारू बनव. काय बनव? तारू बनवत होता, जहाज बनवत होता मोठं. आणि तोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडलेला नव्हता. आणि नोहा काय बनवत आहे? तारू. आणि कशासाठी तारू बनवत होता? परमेश्वराने त्याला काय सांगितलं होतं? मी या संपूर्ण सृष्टीचा नाश करणार आहे. कशाने? पाण्याने, पावसाने आणि पाण्याने ह्या संपूर्ण सृष्टीचा नाश करणार आहे. आणि नोहा तारू बनवत आहे, भर उन्हामध्ये बसलेला आहे आणि मोठं जहाज बनवते. आणि लोक त्याला हसत असतील, येडा झाला का रे, इथं पाण्याचा पत्ता नाही, पाऊस पडलेला नाही, आणि तू काय बनवून राहिला? तारू. कशासाठी? तर म्हणे देव पाऊस पाठवणार आहे. लक्षात ठेवा, नोहाने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला जी होणार होती. आकाशामध्ये एक ढग पण नाही, आकाशामध्ये कोणतंच वातावरण नाही, पण परमेश्वरावर विश्वास ठेवला की नाही तसं होईल. आणि नोहाने संपूर्ण तारू बनवलं आणि परमेश्वराने सांगितलं ते सर्व प्राणी वगैरे घेऊन तू आतमध्ये जा. नोहा, त्याचा परिवार आणि ते प्राणी आतमध्ये गेले, ते दार लावून घेतलं. बायबल सांगतं जेव्हा ते तारू बंद झालं ना, त्याच्यानंतर पाऊस पडायला लागला. हालेलुया. त्याच्यानंतर पावसाचं वातावरण तयार झालं, त्याच्यानंतर सृष्टीवर जलप्रलय त्या ठिकाणी आला. तोपर्यंत ढग नव्हते. हालेलुया. तोपर्यंत वातावरण तसं नव्हतं, पाण्याचा एक थेंब सुद्धा पृथ्वीवर पडत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये नोहा तारवामध्ये गेला. हालेलुया. अशा परिस्थितीमध्ये नोहाने स्वतःला त्या ठिकाणी मध्ये घेऊन घेतलं आणि मग त्याने विश्वास ठेवला की आता जलप्रलय येईल. लोक येड्यात काढत होते नोहाला, पण जेव्हा पाऊस पडायला लागला, पाणी वाढायला लागलं, अनेक लोक येऊन दार ठोकत असतील, नोहा आमच्यासाठी दार उघड. पण नोहा ते उघडू शकत नव्हता. जर त्यांना विश्वास ठेवायचा होता, पाऊस पडायच्या अगोदरच ठेवायचा होता. पाऊस पडल्यानंतर विश्वास ठेवून फायदा नाही. तसंच तुम्ही आणि मी ना आत्ताच विश्वास ठेवावा लागेल की येशू येणार आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही आत्ता विश्वास ठेवता न दिसणाऱ्या गोष्टींवर, त्या अदृश्य गोष्टींवर जेव्हा तुम्ही लक्ष लावतात ना, त्यावेळेस सार्वकालिक जीवन तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. त्यावेळेस त्या न संपणाऱ्या, कधी न संपणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. तोपर्यंत नाही. म्हणून तरुणांना मी तुम्हाला सांगतो, दिसणाऱ्या गोष्टींकडे मन लावू नका, लक्ष लावू नका. आजची तरुण पिढी या डोळ्यांच्या वासनांमुळे आज घाणीमध्ये चाललेली आहे, पापामध्ये जीवन जगत आहे, नको त्या गोष्टी त्या ठिकाणी करत आहे, स्वतःच्या शरीराला खराब करून घेत आहे, स्वतःचं शरीर आज नाशाकडे त्या ठिकाणी घेऊन जात आहे. या दिसणाऱ्या गोष्टी आहेत की मी कसा दिसतो, मी कशी दिसते, माझी हेअरस्टाईल कशी, ह्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. हालेलुया. ह्या न दिसणाऱ्या गोष्टी नाही, ह्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे तुम्ही लक्ष लावतात, ज्याच्याकडे तुमचं मन आहे. परमेश्वर म्हणतो न दिसणाऱ्या गोष्टी, अदृश्य गोष्टी आहेत, त्यांच्याकडे मन लावा, त्यांच्याकडे बघा, कारण त्या तुम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जातील. हालेलुया. त्या तुम्हाला कधी न संपणाऱ्या जीवनापर्यंत घेऊन जातील अशी देवाची इच्छा आहे. जो योसेफ होता ना, योसेफ तुमच्यासारखाच तरुण मुलगा होता. उत्पत्तीच्या 39व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की योसेफ दिसायला सुंदर होता, देखणा होता, बांधेसूद होता, शरीराने चांगला होता. आणि म्हणून तो त्याच्या मालकाच्या घरी, पोटिफर नावाच्या मालकाच्या घरी तो काम करत असताना त्याची एक बायको होती, पोटिफराची बायको, त्याच्या मालकाची बायको. ती बायको जी होती ना, तिला योसेफ आवडायचा. आणि म्हणून योसेफाला काय सांगितलं तिने, तू ये आणि माझ्यासोबत व्यभिचार कर. 7 वचनापासून पुढे वाचा. यानंतर असे झाले की
योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाले, हा मधपासिनी, हा माझ्याशी व्यभिचार कर असं ती म्हणाली. पण तो राजी झाला नाही. पण योसेफ राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हा हे पहा, हा घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यात भान सुद्धा नाही. हा भान सुद्धा नाही. हा बघायचं तुझ्या धन्याचं सर्व माझ्या हाती दिलेलं आहे, त्याने अधिकार मला दिलेले आहेत. हा असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप तो करू. काय म्हणतो की एवढं काही परमेश्वराने मला दिलेलं आहे. मी तुरुंगामध्ये होतो, माझ्या सख्या भावांनी मला विकून टाकलं, मी त्या खड्ड्यामध्ये मरायसाठी पडलेलो होतो, तिथून मला काढलं, या मिस्री लोकांना विकून टाकलं, तिथं म्हणून गुलाम म्हणून मी आलो, गुलाम झाल्यानंतर मी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलो, अनेक संकटातून मी गेलो, आणि तिथून माझ्या परमेश्वराने आज मला तुझ्या धन्याचा एक बॉस म्हणून करून ठेवलेलं आहे, घरातला एक प्रमुख व्यक्ती म्हणून करून ठेवलेलं आहे. त्या देवाच्या विरोधात मी पाप का करू? हालेलुया. जरी तू मला म्हणते की मी तुझ्याशी व्यभिचार करेल किंवा तू माझ्याशी व्यभिचार कर, मी ते करणार नाही, कारण मला माझ्या देवाच्या विरोधात पाप करायचं नाही. पुढे अजून एक वचन वाचू आपण, 11 वचनापासून पुढे. एके दिवशी असे झाले की परत एके दिवशी काय झालं? तो आपले काही कामकाज करावे यास घरात गेला. हा योसेफ आपलं काही काम करण्यासाठी त्याच्या धन्याच्या घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. घरात कोणीच नव्हतं. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, ती स्त्री एकटी होती आणि तिने योसेफाचे कपडे धरले आणि म्हटलं मधपासिनी, की माझ्याशी व्यभिचार कर. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. हा बायबल काय म्हणतं? योसेफ आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. काय म्हटली ती योसेफाला? तू माझ्यासोबत व्यभिचार कर. पण योसेफाने व्यभिचार केला का? केला का? दिसत होती ती मालकाची बायको आहे, कदाचित सुंदरच असेल, कारण तो पैसेवाला होता. हालेलुया. त्या काळामध्ये तुम्ही एक बघा की जे पैसेवाले होते, ज्यांच्याकडे काहीतरी धन दौलत होती खूप, त्यांना पटेल त्या व्यक्तीशी ते लग्न करू शकत होते. आता त्या मालकाची ती पत्नी होती, ती सुंदरच असेल दिसायला, पण ह्या परिस्थितीमध्ये ती योसेफाला स्वतः म्हणते की तू माझ्यासोबत व्यभिचार कर. योसेफाला पण माहिती ती सुंदर आहे, मी व्यभिचार करू शकतो, कारण माझ्या मालकाने मला सगळा अधिकार दिलेला आहे. घरामध्ये येणं जाणं उठणं बसणं त्याचं होतं, कळणार पण नाही मालकाला मी काय केलं. पण योसेफाने ते केलं नाही. वाचा बरं उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय काढा. माहिती होतं की व्यभिचार हे असं पाप आहे की मी ह्या ठिकाणी जास्त वेळ टिकू शकणार नाही. योसेफ पळून गेला तिथून. हालेलुया. काही पाप असे असतात ना तरुणांनो, की तुम्ही त्याच्या समोर टिकू नाही शकत, आणि म्हणून त्या परिस्थितीपासून दूर पळा. त्याच्या समोर जाऊन उभे राहू नका. या डोळ्यांच्या वासना ज्या आहेत ना, मनुष्याला पापामध्ये पाडतात, आणि म्हणून तुम्ही त्याच्याशी लढू शकत नाही. स्वतः दावीद जो होता ना, अभिषिक्त होता. हालेलुया. दावीद जो होता, नीट लक्ष द्या, दावीद एक अभिषिक्त होता, परमेश्वराने निवडलेला होता, देवाचं भय धरणारा होता, परमेश्वराची स्तुती आराधना करणारा होता. स्तोत्र संहितेतले अनेक वचनं दाविदाने लिहिलेले आहेत. हा दावीद परमेश्वराचं भय धरून चालणारा व्यक्ती होता. देव काय आहे दाविदाला माहिती होतं, देवाने मला कुठून उचललं दाविदाला माहिती होतं. पण ज्यावेळेस युद्धाला जायचं त्यावेळेस युद्धाला न जाता दावीद त्याच्या घरी थांबलेला होता आणि गच्चीवर फिरत होता. कुठं फिरत होता? घराच्या गच्चीवर फिरत होता. आणि फिरता 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 त्याचं लक्ष गेलं एका स्त्रीकडे जी आंघोळ करत होती. तिचं नाव काय होतं? बेतशेबा. त्या स्त्रीकडे दाविदाचं लक्ष गेलं. जी स्त्री त्या ठिकाणी आंघोळ करत होती ती लग्न झालेली स्त्री होती. ती जी स्त्री होती लग्न झालेली होती. तिच्या नवऱ्याचं नाव काय? उरिया हित्ती. तिच्या नवऱ्याचं नाव होतं उरिया हित्ती. दाविदाच्याच सैन्यामधला एक अधिकारी होता, त्याची ती बायको. दावीद फिरत आहे आणि दाविदाने फक्त वरून पाहिलं तिला आंघोळ करताना, आणि दाविदाचं मन बदलून गेलं. लक्षात ठेवा, दावीद त्याची दृष्टी फिरवू शकत होता, दावीद तिच्यापासून नजर काढू शकत होता, दावीद त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत होता. दाविदाने दुर्लक्ष नाही केलं, दाविदाने बघितलं, लक्ष देऊन बघितलं. पाप तेव्हाच तुमच्यामध्ये शिरतं जेव्हा तुम्ही लक्ष देतात एखाद्या पापाकडे. जोपर्यंत पापाकडे तुम्ही दुर्लक्ष करतात ना, पाप तुमच्यामध्ये शिरत नाही. म्हणून बायबल म्हणतं की दृश्य गोष्टींकडे नव्हे तर मी अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावेन. हालेलुया. लक्ष कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लावतात? जे पाप चाललेलं आहे किंवा पाप समोर आहे, तुम्ही त्या पापाकडे लक्ष लावून बघू नका, टक लावून बघू नका, त्याचं निरीक्षण करू नका.
ज्यावेळेस दावीद त्या ठिकाणी गच्चीवर होता, ती नग्न स्त्री त्याला दिसली आंघोळ करताना. दाविदाने लक्ष लावून बघितलं म्हणून पाप त्याच्यामध्ये शिरलं आणि दाविदाला वाटलं मी तिच्याशिवाय विचार करावा. स्पष्ट आहे पण देवाचं वचन आहे. आज तरुणांच्या जीवनामध्ये ना हेच पाप शिरत आहे, कारण तुम्ही लक्ष लावतात त्या गोष्टींकडे जी गोष्ट तुम्हाला पापात पाडते. तुम्ही लक्ष लावतात त्या लग्न प्रत्येकांना करायचं असतं कधी ना कधी. प्रत्येक आई वडील आपल्या मुला मुलींचं लग्न लावून देतात, पण लग्नाच्या अगोदर तुम्ही ज्या गोष्टी करत आहात किंवा करायची तुमची इच्छा असते ना, कारण तुम्ही त्या पापाकडे लक्ष लावत आहात. त्या पापाकडे तुमचं चित्त आहे, मन लावलेलं आहे. का माहिती का? कारण त्या गोष्टी इथून सुरू होते. सध्या या मोबाईलमध्ये घाण घाण गोष्टी बघायच्या आणि त्याच्यानंतर त्या तुमच्या मध्ये येतात आणि मग तुम्ही जे बघतात ना या डोळ्यांनी ते सर्व घाण बघतात. जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे, प्रत्येक मुलीकडे बघताना तीच घाण नजर त्या ठिकाणी असते. का? कारण इथून ती घाण तुमच्यामध्ये शिरलेली आहे. हा अंधार इथून शिरलेला आहे आणि म्हणून निघत असताना ना हा डोळा जो आहे ना, डोळा त्याच घाण गोष्टी तुम्हाला इतरांमध्ये दाखवतो. दाविदाने लक्ष लावलं त्या बेशेबेकडे किती आंघोळ करत आहे. काय गरज होती दाविदाला लक्ष लावण्याची? ठीक आहे, दिसली ती आंघोळ करताना, दाविदाने लक्ष फिरून घ्यायचं होतं, दाविदाने नजर फिरून घ्यायची होती, दाविदाने दुर्लक्ष करायचं होतं. काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. दावीद पापात पडला नसता, पण दाविदाने लक्ष लावलं आणि सांगितलं ती स्त्री माझ्या घरी घेऊन ये. आणि दाविदाने तिच्याशी व्यभिचार केला आणि दावीद पापात पडला. त्याचा फटका परमेश्वराने दाविदाला दिला. लक्षात ठेवा, पापाकडे लक्ष लावू नका, पापाकडे बघत राहू नका. जर समोर आलं ना एखादं काही तर ते लगेच दुर्लक्ष करा, बाजूला सरा. नुसतं पहा, येऊन जातात डोळ्यासमोर, गाडीतून जाताना जशा गोष्टी ना त्या डोळ्यापासून दूर करा. त्याच्यावर विचार करत बसू नका, त्याचं मनन करत बसू नका, त्याच्यावर लक्ष लावत बसू नका. हालेलुया. ती गोष्ट मनातून काढून टाका, ते पाप मनातून काढून टाका, ते घाण विचार मनातून काढून टाका, ती अशुद्धता मनातून काढून टाका. न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावा. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावा. प्रार्थना करत असताना डोळे आपण झाकतो, कारण आपण ह्या जगातल्या गोष्टींकडे लक्ष न लावता देवाकडे आपण लक्ष लावावं. हालेलुया. तुम्ही जगामध्ये फिरतात ना डोळे उघडे करून, त्यावेळेस सुद्धा समोर प्रभू असू द्या प्रियांनो, की देव माझ्या सोबत आहे, देव मला बघत आहे. त्यावेळेस तुम्ही चुकीच्या गोष्टी समोर आल्या पाहाल, पण लक्ष लावणार नाही. दिसतील तुम्हाला. मी असं नाही म्हणत तुम्ही डोळे झाकून घ्याल, लगेच दिसतात. तुम्ही टीव्ही समोर एखाद्या वेळेस बसलेले असतात, चुकीच्या गोष्टी दिसतात. अर्धे निर्धे कपडे घातलेल्या स्त्रिया त्या ठिकाणी दिसतात. लक्ष लावू नका, दिसतील तुम्हाला, त्याच्याकडे लक्ष लावू नका. दुर्लक्ष करा, ते पाप मध्ये शिरू देऊ नका. अशा गोष्टींच्या समोरच जाऊ नका की ज्या गोष्टी तुम्हाला पापामध्ये पाडतील, ज्या गोष्टी तुम्हाला मोहामध्ये पाडतील, ज्या गोष्टीद्वारे पाप तुमच्यामध्ये शिरेल. आणि म्हणून पौल म्हणतो त्या मंडळीला की आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी नाशवंत आहे, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे. हालेलुया. ज्या गोष्टी मला दिसत नाही त्या अनंत कालापर्यंत आहे, ज्या दिसत आहेत त्या नाश होणार आहे. आणि म्हणून दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावू नका. तरुणांनो, या डोळ्यांना खूप सांभाळा. जे काही तुम्ही बघता, जे काही तुम्ही करत आहात, कारण ह्याच द्वारे सैतान जागा घेतो, ह्याच द्वारे पाप आतमध्ये शिरतं. जसं दाविदाच्या जीवनामध्ये झालं आणि दावीद पापात पडला. लपवण्याचा प्रयत्न केला, ते पाप सारवण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात ठेवा, पाप अशी गोष्ट आहे ना, माणसाला उघडं करून टाकते. काय करते? उघडं करून टाकते. पाप तुम्ही झाकूच शकत नाही, कारण पाप आहे ना तुमची वस्त्र काढून टाकतं. पाप तुम्हाला नग्न करून टाकतं, पाप तुम्हाला उघडं करून टाकतं. जसं आदामाला केलं, जसं हवेला केलं, की जसं पाप त्यांच्यामध्ये शिरलं ना, आदाम आणि हवेला कळून गेलं की आम्ही नग्न आहोत, आदाम आणि हवेला कळून गेलं की आम्ही उघडे आहोत, आणि ते स्वतःला झाकू शकले नाही. पानं लावून घेतले तात्पुरते, त्यांना वाटलं बस आमची नग्नता झाकली गेली. पानं किती दिवस टिकणार आहेत? थोडं ऊन पडलं, पानं सुकून जातील, गळून जातील, मग नंतर काय, परत उघडेच व्हाल. तुमचं पाप तुम्ही नाही झाकू शकत, तुमच्या पापावर तुम्ही पडदे नाही टाकू शकत. तुम्हाला वाटतं की आम्हाला कोणी बघितलं नाही, तुम्हाला वाटतं की आम्हाला कोणी बघत नाही, तुम्हाला वाटतं की आम्ही लपलेलो आहोत, तुम्हाला वाटतं आमचं पाप आम्हालाच ठाऊक आहे. लक्षात ठेवा, देवाला सर्व ठाऊक आहे. तुमची नग्नता तुम्ही झाकू शकत नाही, तुमचे पाप तुम्ही झाकू शकत नाही. एकचदा पाप झाकले जातात,
ते म्हणजे येशूच्या रक्ताने. हालेलुया. जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, सर्व पाप कबूल करता की प्रभू मी पाप केलेलं आहे, पण येथून पुढे मी करणार नाही. जेव्हा तुम्ही ही कबुली देतात, त्याच्यानंतर तुमचे पाप झाकले जातात. त्याच्यानंतर प्रभू येशूच्या रक्ताने तुम्हाला प्रभू शुद्ध करतो. त्याच्यानंतर येशूने जर वधस्तंभावर मरण सहन केलं, त्याद्वारे तारणाची वस्त्र तुम्हाला घातली जातात. आणि मग तुमचं पाप दिसत नाही, मग तुमचं उघडपण दिसत नाही, मग तुमची नग्नता दिसत नाही. हालेलुया, हालेलुया. पण परत जर पाप केलं तर परत तुम्ही उघडे होतात. लक्षात ठेवा, परत तुम्ही नग्न होतात, परत तुमची नग्नता दिसायला लागते. पाप तुम्हाला नग्न करतं, पाप तुम्हाला उघड करतं. जसं दाविदाला केलं. दावीद लपवत होता पण लपवू शकला नाही, कारण नाथान संदेश त्याला परमेश्वराने सांगितलं, दाविदाकडे जा आणि त्याची कान उघडणी कर, त्याला सांग की तू पाप केलेलं आहे. हालेलुया. देवाने असं म्हणायचं होतं का, दाविदाने एवढं माझ्यासाठी काय काय केलं, एवढं माझ्यासाठी मंदिर बांधलं, हे केलं ते केलं, एवढं चांगले विचार करतो, माझी आराधना करतो, जाऊ दे, एवढं एक पाप केलं काय फरक पडतो. परमेश्वराने त्याला सोडलं, परमेश्वराने जाऊ दिलं. कितीही सेवा करा, कितीही आराधना करा, कितीही मोठमोठे गाणे म्हणा, तुम्ही दर रविवारी चर्चला या, जर पाप करत असाल तर पाप परमेश्वर माफ करत नाही. असं नाही की पाप घेऊन तुम्ही परमेश्वरासमोर येऊ शकता, पाप घेऊन तुम्ही जे पटेल ते करू शकता. लक्षात ठेवा, ती नग्नता येशूच्या रक्ताद्वारे झाकली गेली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. हे गाणे म्हणणं आणि चर्चला येणं याच्याने तुमचे पाप झाकले जात नाही. तुम्ही येशूच्या रक्तावर आणि येशूवर विश्वास ठेवल्याने तुमचे पाप झाकले जातात. आणि परत त्या गोष्टी तुमच्यामध्ये यायला नको, परत ते पाप तुमच्यामध्ये शिरायला नको. म्हणून जर तुम्हाला वाटतं ना की त्या गोष्टी माझ्यात येऊ नये, दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावू नका, न दिसणाऱ्या गोष्टीकडे लक्ष लावा. हालेलुया. न दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याकडे लक्ष लावा. स्वतःचा चेहरा पण बघण्यासारखा नाही, कारण तो पण तुम्ही विद्रूप करून ठेवलेला आहे ना. काय काय हेअरस्टाईल आलेले आहेत सध्या. हेअरस्टाईल कळतं का तुम्हाला? केस केस केसांच्या हेअरस्टाईल, काय काय प्रकार करतो आपण. तरुण मुलं आणि मुलींचं नाही जास्त दिसत, मुलांचंच जास्त प्रकार आहेत वेगवेगळे. इकडनं जास्त केस, इकडनं कमी, आजूबाजूला पूर्ण पूर्ण ग्राउंड आणि मध्ये डायरेक्ट असं जंगल. देव म्हणत असेल, अरे काय तुम्हाला मी बनवलं रे, आणि काय स्वतःचा अवतार करून ठेवला. मी बनवताना कोणासारखं बनवलं? आता परमेश्वर असा आहे का? देवाने कोणासारखं बनवलं तुम्हाला? स्वतःच्या प्रतिरूपाचं, स्वतःसारखं बनवलं. आणि तुम्ही स्वतःला कोणासारखं करून ठेवलं? देव असा असेल का बरं, सांगा बरं? अशी हेअरस्टाईल असेल का देवाची? असे उभे केस? नाही. मला माझा राग येत असेल ना, मला परत बोलू नका, पण मी खरंच बोलेन. हालेलुया. मी खोटं बोलतोय का? खोटं बोलत असेल तर मला झोडून घ्या, मारून घ्या, मी मार खायला तयार आहे. पण जे सत्य आहे ते सत्यच आहे, तुम्हाला पटो किंवा न पटो. परमेश्वर असा नाहीच ना. परमेश्वर असे उभे केस करून फिरेल का? इकडचे लाल आणि इकडचे सफेद आणि इकडचे काळे करून फिरेल का? नाही. जर परमेश्वर तसा नाही तर त्याची लेकरं अशी राहतील का? परमेश्वराची मुलं अशी राहतील का? हा ठीक आहे, तुमचे समजा तुमच्या वयोमानानुसार टक्कल पडलं तर ते काही विशेष नाही, ते तुमच्या वयानुसार झालेलं आहे. पण तुम्ही स्वतःच टाकल्या करून फिरून राहिले आजूबाजूने. परमेश्वराची इच्छा अशी आहे का? नाही. देवाची लेकरं देवा समान असू द्या, दिसायला सुद्धा. हालेलुया. तुम्ही त्याचं प्रतिरूप आहात परमेश्वराचं. परमेश्वराचं प्रतिरूप कसं असावं? परमेश्वर जसा आहे तसे तुम्ही असा. प्रियांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला लोक ख्रिस्ती म्हणून ओळखत आहेत. हालेलुया. मला अधिकार नाही तुमच्या गोष्टी बोलण्याचा, मला अधिकार नाही तुम्हाला नावं ठेवण्याचा, मला अधिकार नाही तुमच्या हेअरस्टाईल बद्दल बोलण्याचा, पण देवाचा आत्मा मला बोलायला लावत आहे, कारण गरज आहे. हालेलुया. तरुणांनो, मुलांनो, मुलींनो, मी पण पापात होतो. मला पण नाही कळायचं मी काय करतो ते. मला पण नाही कळायचं. मी असं नाही की मी डायरेक्ट वरून स्वर्गातून इथं टपकून पडलोय, असं नाही. मी सगळं केलेलं आहे. मी दारू प्यायली, मी सिगरेट प्यायलो, मी गुटखा खाल्ला, मी तंबाखू खाल्ली, सगळ्या घाण गोष्टी केल्या, चुकीच्या मित्रांसोबत फिरलो, मारामाऱ्या केल्या, सगळ्या गोष्टी करून चुकलेलो आहे. तुमच्यापेक्षा एक पायरी पुढेच असेल मी. तुम्ही एक तंबाखूची पुडी खातात, मी 2-2 खायचो.
मला एका विमलनी काहीच व्हायचं नाही, 2 विमलच्या पुढे हातात घ्यायचो, त्याच्यावर अजून गायछापची पुडी चोळायचो आणि मग खायचो तर किक बसायची. तुमच्यासारखे तर असे फडफडायला लागेल एवढं खाल्ल्यानंतर. एकच एवढ्या गोष्टी करून मी सुटलेलो आहे त्याच्यामधून, म्हणून बोलू शकतो. हालेलुया. मी ख्रिस्ताच्या खुणा माझ्या हातावर, तळ हातावर बाळगून आहे. माझ्या जीवनातल्या अनेक खुणा आहेत ज्या मी दाखवू शकतो. मी पापी होतो पण आज नाही. हालेलुया. कारण येशूच्या रक्ताने मला शुद्ध केलेलं आहे. हालेलुया. हे शरीर आता माझ्या ख्रिस्ताचं काय झालेलं आहे? मंदिर झालेलं आहे. प्रभूचं मंदिर तसंच असू द्या जे आपल्याला शोभेल, जे देवाला शोभेल. हालेलुया. स्वतःचं शरीर खराब करू नका. त्याच्यावर देवाचं वचन म्हणतं तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार, कारण हे कोणाचं मंदिर आहे? मग तुम्ही कशाला त्या शरीराचा खेळतात? काही पण पटेल त्या गोष्टी कशाला करतात त्या शरीराशी? मेकअप तेवढाच करा जेवढा आपल्याला सूट होईल. मुलींकडे येतो आता. तुम्ही म्हणाल आम्हालाच का बरं जोडत आहे? आता मुलींकडे येतो बरं का. मेकअप तेवढीच लाली लावा जेवढी बरी वाटेल, तेवढाच पावडर पण लावा. कितीही पावडर लावला तरी कलर काही बदलत नाही का? बदलतो का? नाही. पण तेवढंच लावा जेवढं आपल्याला सूट होतं. उगाच इतका एवढा आपण एवढा मेकअप करायचा की सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायला लागतं. लग्न कोणाचं, ती बिचारी नवरीने सुद्धा एवढा मेकअप केलेला नसतो जेवढं वरमाया ज्या असतात ना ह्या, त्यांनी मेकअप केलेला असतो. ती चमकी कुठं अशा लक 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 करत राहतात दिवसा. देवाचं प्रतिरूप आहोत आपण. हालेलुया. परमेश्वराचं प्रतिरूप कसं असावं? एवढं मेकअप केलेलं. तो लाली लिपस्टिकचा थर असतो आपल्या तोंडावर, आपला ओरिजिनल कलर सुद्धा दिसत नाही कोणता आहे असं. मी म्हणत नाही करू नका, मुलींना शोभतं, पण कसं करा जे शोभेल असं करा. हालेलुया. एवढा बी भडक करू नका. लग्न केल्यानंतर तो नवरा म्हणतो का ग तू तर लग्नामध्ये वेगळीच दिसत होती. दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यावर वेगळीच दिसती का? आंघोळीनंतर सगळा मेकअप उतरून गेला. आंघोळीनंतर सगळा मेकअप उतरून. ते चायना मोबाईलचं माहिती का तुम्हाला? चले तो चांद तक वरना शाम तक. त्या कंपनीने लिहिलेलं असतं. चायना मोबाईल असतात ना, त्याची गॅरंटी नसते. खूप भारी भारी मोठे मोठे मोबाईल असतात आणि त्याच्या कंपनीने काय लिहिलेलं असतं? चले तो चांद तक वरना शाम तक. म्हणजे चालला तर खूप चालेल, नाही तर मग संध्याकाळपर्यंत काही गॅरंटी नाही. तसंच झालंय आजकाल मुलींचं पण. बापरे, दिवसा तर एकदम हिरोईन दिसती लग्नाच्या वेळेस, आणि तो नवरदेव दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो तिचं खरं रूप, घाबरून जातो ही तीच एका दुसरी आहे. या परिस्थिती का होते? कारण तुम्ही दिसणाऱ्या गोष्टींकडे मन लावताय. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावा, न दिसणाऱ्या गोष्टींकडे लक्ष लावा. आपण हेअरस्टाईल करतो ना, त्या हिरोने अशी केली म्हणजे आपल्याला कोणासारखं व्हायचंय? कोणासारखं? हा बरोबर आहे ना. आपण हेअरस्टाईल कोणाची केली? कधी देवाचं अनुकरण करून बघा ना. मला देवा समान व्हायचंय असं वाटतं का तुम्हाला? प्रभू येशू जसा होता तसं मला व्हायचंय, योसेफ जसा होता तसं मला व्हायचंय, दावीद जसा होता तसं मला व्हायचंय, बायबल मधले जे काही तुम्हाला दिसतात ना पात्र त्यांच्यासारखं मला व्हायचं. तो जातोय नरकाकडं, तुम्ही पण कुठं जातात त्याच्या माग? कोणाची मुलं व्हायचंय आपल्याला? देवाची का सैतानाची? नक्की. मग कोणासारखं व्हायला पाहिजे? देव कसा आहे माहिती का आपल्याला? देवाची मुलं देवासारखं जर व्हायचं असेल तर देवाची ओळख झाली पाहिजे की नाही आपल्याला? मग देवाची ओळख होण्यासाठी कोणाकडे बघितलं पाहिजे आपण? कोणाकडे चित्त लावलं पाहिजे? कोणाकडे मन लावलं पाहिजे? कोणाकडे लक्ष लावलं पाहिजे? बरेचसे ते हिरो ना, त्यांच्याकडे बघतो, त्यांच्याकडे लक्ष लावतो. अरे त्याची हेअरस्टाईल कशी आहे, त्यांनी कसा शर्ट घातला, त्यांनी कशी पॅन्ट घातली, फाटक्या तुटक्या पॅन्टा घालून फिरतात, एवढ्या एवढ्या चड्ड्या घालून फिरतात, एवढ्या गुडघ्या एवढ्या. सगळं उलट करून टाकलंय सैतानाने. सगळा तमाशा करून टाकलाय शरीराचा. काय घालतात त्या चड्ड्या अशा खाली नितरतात, अंडरपॅन्टा दिसतात, अशा चड्ड्या घालून फिरतात तरुण मुलं. फॅशन काय? फॅशन. कमरेचा पत्ता नाही, कमरेचा पत्ता नाही, त्या चड्ड्या अशा निष्ठून राहिल्या खाली आणि फॅशन करतायत.
लग्नांमध्ये बघाव्या यांच्या फॅशन, एवढ्या चड्ड्या आणि मग तो लाल पिवळा बूट खाली घातलेला. अरे काय तुमचं काय काय विचित्र अवसान करून फिरतात. देवाची लेकरं अशी असतात. मी म्हणत नाही तुम्ही चांगले राहा, अरे चांगलेच राहा, हे चांगलं राहणं नाहीये. या अशा केस समोर वर वर करणं आणि हे फाटके तुटके कपडे घालणं ही चांगली फॅशन आहे का? हे चांगलं राहणं आहे का? देवाने तुम्हाला आशीर्वादित केला, आपण भिकारी बनून फिरून राहिलो. देवाने चांगले कपडे दिले, आपण फाटलेले घालून फिरून राहिलो. बघा सैतान किती दुष्ट आहे ना. सैतान, देवाने आपल्याला आशीर्वादित केलं की तुम्ही चांगले कपडे घाला, पण सैतान इतका दुष्ट आहे ना, पैसा आलेल्या व्यक्तीला फाटके कपडे घालायला लावतो. त्या गुडघ्यामध्ये फाटलेल्या पॅन्टी, इथं फाटलेल्या पॅन्टी ना, फॅशन म्हणून. सैतानाला माहितीये तू असाच फाटका पे. तुम्हाला माहिती का त्या फाटक्या पॅन्टी जास्त महाग भेटतात. या बिचाऱ्या या शिवलेल्या पॅन्टी आहेत ना, ज्या स्वस्त आहेत, त्या फाटक्या पॅन्टी महाग असतात. आणि त्या ठिगळं लावून लावून फिरतो आपण. त्या कोणाच्या आहेत? ते देवाचं प्रतिरूप नाहीये. ते कोणाचं प्रतिरूप आहे? सैतानाचं. तर तुम्ही देवाची लेकरं आहात तर कोणाकडे लक्ष द्या? देवाकडे. परमेश्वराकडे चित्त लावा, देवाकडे मन लावा. प्रियांनो, परमेश्वर कसा आहे त्याच्याकडे बघा. म्हणून दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे आम्ही चित्त लावतो. दिसणाऱ्या गोष्टी संपणाऱ्या आहेत, न दिसणाऱ्या गोष्टी सार्वकालिक आहेत. हालेलुया. आज कितीही चांगली हेअरस्टाईल करा, 40 पार होऊ द्या, हे सगळे उडून जातील. दिसणाऱ्या गोष्टी कशा आहेत? नष्ट होणाऱ्या आहेत. आज मोठे मोठे केस आहेत चांगल्या हातभर, 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर टक्कल पडून जाते सगळी. मग तेव्हा काय लावाल? या संपणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे चित्त लावतात. किती वेळ त्या आरशासमोर उभं राहून असं 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 सरळ करत राहतात. त्यांना परत हवेने पडून जातात, परत आरसा दिसला का असं असं करून त्याला सरळ करतात की नाही? दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावतो, न दिसणाऱ्या गोष्टींकडे लावत नाही. प्रभू मी कसा दिसतो याचं काही घेणं देणं नाही आपलं. मी मला कसा दिसतो, माझ्या मित्रांना कसा दिसतो याच्याकडे घेणं देणं. किती जणांनी सकाळपासून बायबल वाचलं? तरुणांच्या सभेमध्ये आले ना तुम्ही? सांगा आता, उत्तर द्या मला, हात वर करा. सकाळपासून ज्यांनी बायबल वाचलंय आतापर्यंत, करा करा, घाबरू नका, मी हात नाही तोडणार. हा, व्हेरी गुड. किती जणांनी बायबल आणलंय? हात बायबल वर करा बरं. बायबल असं हातात धरान वर करा. ज्यांनी बायबल आणलेत त्यांनी खाली करा. आता लग्नात जेवायला गेलो आपण. कुठं? लग्नात जेवायला गेलो. मग आपण पंक्तीने बसतो ना जेवायला. हा, मग जर समजा पत्रवाळी वाढतो, एक 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 देत जातो आणि आपल्याला जर राहून गेली तर आपण लगेच काय करतो? मला पण देणार आहे. पत्रवाळीवाला जर आपल्याला पत्रवाळी नाही दिली मग आपण त्याला हाक नाही मारत का? अरे मी राहून गेलो ना, मला पत्रवाळी देणार. का बरं? शेजारच्या पत्रवाळीत खा ना. खातो का आपण? माझी पत्रवाळी मला, मी माझ्या पत्रवाळीत, शेजारच्या पत्रवाळीत खातो का आपण? मग इथं चर्चमध्ये आल्यानंतर याच्या बायबल मधून ढुक, त्याच्या बायबल मधून पहा, त्या समोरच्याकडे बघ, कुठे मला दाखव ना. घरात जेवताना स्वतःच्याच ताटात खातो ना आपण. लग्नात गेल्यानंतर स्वतःच्याच पत्रवाळीत खातो ना. मग चर्चमध्ये आल्यानंतर किमान स्वतःचं बायबल तर आणा. हालेलुया. स्वतःचं बायबल तर आणा. सकाळपासून बायबल वाचलं नाही. किती जणांनी सकाळपासून बायबलला हात लावलाय? हात लावला. ज्यांनी घेऊन आले त्यांनी लावलाय, बरोबर आहे ना. आता त्यांच्या व्यतिरिक्त चुकून लागून गेला बुवा, असंच घरात धक्का लागून गेला आमचा बायबलला, हा, कळत न कळत लागून गेला, असा चुकून धक्का लागून गेला नाही ना. कोणत्या गोष्टींकडे चित्त आहे आपलं? दिसणाऱ्या का न दिसणाऱ्या? आता किती जण असे आहेत ज्यांनी आरशात बघितलं बुवा, सकाळपासून बघितलंच नाही आरशात, की मी विसरूनच गेलो आरशात बघायचं मी कसा दिसतो. असं कोण आहे तुमच्यापैकी? सांगा मला. खरंच मी त्याला बक्षीस दिला या ठिकाणी, ज्यांनी बघितलंच नाही सकाळपासून. मी आरशातच पाहिलं नाही सर, आज विसरूनच गेलो, चला मी आरसा बघायचा. मुलं मुली कोणी बी असू द्या, आहे का की सकाळपासून बघायचं विसरूनच गेलो? कमीत कमी 10 बघितलं सर आतापर्यंत. इथे येते कितीदा? मी पण बघितलं. कितीदा बघितलं असेल? 10. काय बघतात आरशात? केस बरोबर आहेत का? तोंड बरोबर दिसतं का? तेच तोंड, काय बदललं?
नाही. काल जसं होतं तसंच आज पण आहे. हालेलुया. शिंग आले का आज? नाही, तेच आहे. तरी 10 बघतो आपण चेहऱ्याला, की मी बाहेरून कसा दिसत आहे, माझा चेहरा कसा दिसतोय, पावडर बरोबर लावला का, केस बरोबर केले का, सगळ्या गोष्टी बघतो. मग मला एक सांगा, सकाळी उठल्यापासून बायबल का नाही वाचलो? हा पण आरसा आहे ना. हा काय आहे? हा, तो काचेचा आरसा बाहेरचा दाखवतो आणि हा आरसा मधलं दाखवतो. हालेलुया. हा आरसा काय दाखवतो? तुम्ही मध्ये कसे आहात, मध्ये काय काय डाग लागलेले आहेत, मध्ये कोणकोणते पाप आहेत. म्हणून या आरशासमोर उभं राहायला घाबरतो आपण, म्हणून या आरशाच्या जवळ यायला घाबरतो आपण. प्रभू येशू जवळ आहे ना, लोक जवळ यायला का घाबरतात माहिती का? पाप सोडावे लागतात. चर्चला येणं सोपं आहे, गाणे म्हणणं पण सोपं आहे, पण वर चित्त लावणं फार कठीण आहे. येशूकडे लक्ष लावणं फार कठीण आहे. जेवढं तुम्ही प्रभूच्या जवळ येतात ना, तेवढं पाप सोडावे लागतं. लूक शुभवर्तमान काढा बरं. लूक याचा 5वा अध्याय पटकन वाचून घेऊ आपण पहिल्या वचनापासून. कोणीतरी वाचा. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असतात. येशूच्या भोवती गर्दी करून वचन ऐकत होता. ते गणेशरथ सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. येशू हा सरोवराच्या किनारी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे, दोन होड्या येशूने पाहिल्या. त्यावेळी कोळी खाली उतरून जाळी धुत होते. ते कोळी जे होते, मासे पकडणारे, ते जाळं धुत होते. त्या मच्छ्यांपैकी एक सिमोनाचा होता आणि त्याच मच्छ्यांपैकी एक होडी शिमोन म्हणजे पेत्राची होती. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग पेत्राला येशूने सांगितलं, एक काम कर, मी त्याच्यावर बसतो आणि थोडीशी ती किनाऱ्यापासून दूर लोट, म्हणजे मी लोकांशी व्यवस्थित बोलू शकेल. मग तो मच्छ्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. मग येशू शिकू लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने सिमोनाला म्हटले. आता बघा, येशू ख्रिस्ताने वचनाचा प्रचार केला, शिक्षण दिलं, सर्व लोकांना सांगितलं, आणि शिमोन पेत्र जो आहे ना, तो जाळी धुवायचं काम करत होता. याचा अर्थ येशू जे शिकवत असेल, शिमोन ऐकत असेल. बरोबर आहे ना? कारण शिमोन तिथंच होता, पेत्र तिथंच होता. म्हणून येशूने दिलेलं शिक्षण सगळं शिमोन ऐकत होता. फक्त तो जाळी धुवायचं काम करत होता, पण ते करता करता शिमोन ऐकत होता. आणि म्हणून पुढे येशू जेव्हा बोलणं झालं येशूचं, मग येशूने आता शिमोनाकडे वळला, येशू पेत्राकडे वळला. काय म्हटला? आपले बोलणे संपल्यावर त्याने सिमोनाला म्हटले. मग येशूने शिमोनाला म्हटलं, खोल पाण्यात हाका, की चल ही होडी घेऊन खोल पाण्यामध्ये घेऊन चल मला. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपले जाळी खाली सोडा, आणि मग मी जिथं सांगतो तिथं जाळी टाक. सिमोनाने त्याला उत्तर दिले. पेत्र म्हटला, प्रभू गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. रात्रभर आम्ही सगळ्या मासे पकडून थकलो, पण एक मासा सुद्धा आम्हाला सापडला नाही. तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. पण आता तुम्ही एवढं शिक्षण दिलं, एवढं देवाचे वचन सांगितले, एवढ्या विश्वासाच्या गोष्टी मी कानातून ऐकल्या, आता तुम्ही म्हणतात तुमचा मान मी ठेवतो, मी विश्वास ठेवतो, आणि चला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे करतो. मग त्याने तसं केल्यावर, मग पेत्राने येशूने म्हटलं तसं केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. मोठा माशांचा घोळका जाळ्यात सापडला. आणि त्याची जाळी फाटू लागली. आणि पेत्राची जाळी फाटू लागली. तेव्हा जे साथीदार दुसऱ्या मच्छ्यात होते, मग दुसरे जे लोक होते, त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांना खुणावले. पेत्राने दुसऱ्यांना पण बोलवलं. मग ते आल्यावर दोन्ही मच्छे इतके भरले की ते बुडू लागले. एवढे मासे सापडले की 2 होड्या पूर्णपणे माशांनी भरून गेल्या. हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया. आता बघा, हे झालेला हा चमत्कार पाहिला शिमोन पेत्राने, आणि हे पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून दूर जा, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य, कारण मी काय आहे? पापी मनुष्य आहे. हालेलुया. बऱ्याचदा पाप आपल्यामध्ये असतं, म्हणून आपण येशूपासून दूर पळतो, आपण देवापासून दूर पळतो, देवाच्या लोकांपासून दूर पळतो, आपण संगतीपासून दूर पळतो, आपण वचन ऐकणाऱ्यापासून दूर पळतो. लक्षात ठेवा, पाप जर तुमच्या ठाई आहे, प्रभूपासून दूर पळू नका. हालेलुया. पेत्र म्हणतो की प्रभू तुम्ही आमच्यापासून दूर व्हा, कारण मी पापी मनुष्य आहे. मग पुढे येशू काय म्हणतो? कारण त्याने धरलेला माशाचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच सिमोनाने भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहानही विस्मित झाले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, जेव्हा पेत्र म्हटला की प्रभू मी पापी आहे, तुम्ही आमच्यापासून दूर व्हा, तेव्हा प्रभू येशू पेत्राला म्हणाला, भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. आतापर्यंत मासे पकडले, पण आता येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.
पुढे मग मछली किनाऱ्याला लावल्यावर मग ते किनाऱ्यावर आल्यानंतर सर्व सोडून ते देऊन ते त्याचे अनुयायी झाले. पेत्राने आणि याकोब योहानाने सर्व सोडून दिलं आणि ते येशू ख्रिस्ताचे अनुयायी झाले. हालेलुया, हालेलुया. पाप तुमच्या जीवनामध्ये असेल ना, येशू पासून दूर पळू नका, तर ते पाप सोडा आणि येशूच्या मागे या. हालेलुया. पेत्र म्हटला की प्रभू तुम्ही आमच्यापासून दूर व्हा, पण प्रभूने त्याला सोडलं नाही. प्रभूने म्हटलं पेत्रा मी तुला माणसे धरणारा करीन. आणि त्यावेळेस पेत्राने जे होतं नव्हतं ते सगळं सोडून दिलं आणि तो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला लागला. लक्षात ठेवा, येशूसाठी सर्व गोष्टींचा त्याग करायला तयार राहा. सगळं सोडा, पण येशूला सोडू नका, येशूला दुखू नका. कोणतीच गोष्ट अशी नाही जी प्रभूच्या प्रीतीपासून तुम्हाला विभक्त करेल. आणि म्हणून प्रियांनो, येशूसाठी काहीही सोडण्याची वेळ आली तरी ते सोडा. तुमचा स्वभाव सोडा, तुमच्या सवयी सोडा, डोळ्यातल्या वासना सोडा, घाणेरड्या सवयी सोडा, घाणेरडे विचार सोडा, पण येशूला सोडू नका. येशूच्या मागे या. सगळ्या गोष्टी पेत्राने सोडल्या आणि तो येशूच्या मागे. पेत्राला पण वाटत होतं प्रभू मी पापी आहे, माझ्यापासून दूर व्हा. बऱ्याचदा तुम्ही आणि मी असंच करतो, प्रभू मी पापी आहे. आपण दूर पळतो संगतीपासून, दूर पळतो देवाच्या दासांपासून, दूर पळतो सेवकांपासून. आपल्याला वाटतं मी पापी आहे, मी कसं काय यांच्यामध्ये जाऊ, मी कसं काय यांच्यामध्ये बसू. तुम्ही दूर पळतात म्हणून तुमचं पाप तुमच्यामध्ये राहतं. दूर पळू नका, उलट जवळ या, तुमचे पाप दूर पळतील. हालेलुया. मी ज्यावेळेस प्रभू मध्ये आलो, येशूवर विश्वास ठेवला, मला एक चांगली संगती मिळाली. मी पण दूर पळायचो कारण मला गुटखा खायची सवय होती. मी पण दूर पळायचो कारण मला तंबाखू शिवाय राहावलं जात नव्हतं. पण ज्यावेळेस मला संगतीमध्ये बळजबरी माझे मित्र घेऊन जायचे ना, बसा प्रार्थनेमध्ये जाऊन बसू, मग ते गुडघ्यावर बसायचे आणि मला पण लाज वाटायची, अरे सगळे गुडघ्यावर बसले, मला पण गुडघ्यावर बसावं लागेल. मग खूप वाकडं तिकडं कसं तरी करत बसायचो. खूप त्रास व्हायचा गुडघ्यावर बसायला, खूप दुखायचं, पण त्यांच्यासोबत बळजबरी बसायचो. जसं जसं मी त्या संगतीमध्ये जात राहिलो माझे पाप माझ्यापासून दूर जायला लागले. कारण माझा जास्त वेळ कोणामध्ये जात होता, देवाच्या संगतीमध्ये. हालेलुया. व्यसन कुठं पळून गेलं मला कळलं नाही, तंबाखू कुठं पळून गेली मला कळली नाही, सिगरेट कुठं पळून गेली मला कळली नाही, घाणेरड्या सवयी कुठं पळून गेल्या मला कळल्या नाही. कारण मी प्रभूच्या जवळ आलो. हालेलुया. कारण मी प्रभूच्या चरणी बसलो. दूर पळू नका, अजून देवाच्या जवळ या. जेव्हा तुम्ही प्रभूच्या जवळ जाल, तुमच्या सवयी तुमच्यापासून दूर पडतील. हालेलुया. म्हणून नुसत्या त्या गोष्टींकडे चित्त लावलं का, न दिसणाऱ्या गोष्टींकडे चित्त लावा. हालेलुया. न दिसणाऱ्या गोष्टींकडे बघा प्रिया, त्या अदृश्य गोष्टींकडे चित्त लावा ज्या तुम्हाला दिसत नाही. डोळे झाका आणि मग प्रभूला म्हणा की प्रभू आम्ही तुला बघू इच्छितो. आणि इतकं प्रभूमध्ये वाढा की डोळे उघडे असताना सुद्धा तुम्हाला प्रभूच दिसेल, दुसरं कोणी दिसणार नाही. समोर कोणतंही पाप येऊ द्या तरी सुद्धा तुम्ही सहज बघून घ्या आणि दुर्लक्ष करा. तुम्ही त्याच्याकडे लक्ष लावणार नाही, तुम्ही त्याच्याकडे मन लावणार नाही, तुम्ही त्या घाण गोष्टींमध्ये गुंतणार नाही. तुम्ही वरून त्या ठिकाणी गोष्टी बाहेरून फिरून टाकाल, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतणार नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं, पौल म्हणतो की आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर आम्ही अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. हालेलुया. कारण दृश्य गोष्टी या नष्ट होतील, पण अदृश्य गोष्टी या सार्वकालिक आहेत. म्हणून तरुण मुलांनो आणि मुलींनो, आपलं मन आपलं चित्त न दिसणाऱ्या गोष्टींकडे लावा, या दिसणाऱ्या गोष्टींकडे लावू नका. देवाचं वचन म्हणतं देहाचं चिंतन मरण आहे, पण आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे. हालेलुया. त्या जीवनाकडे लक्ष लावा. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण डोळे झाकू.